खानापूर प्रीमियर लीग ऑर्गनाइज बाय श्री किरण पाटील आणि या सर्वात मोठं योगदान या खानापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय श्री विठ्ठलरावजी रमणा हलगेकरजी यांचं मोलाचं सहकार्य आणि त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांच्यात कल्पनेतनं साकार झालेली स्पर्धा जी कालपासून आपण अनुभवतोय KPL सीझन 3 अर्थात खानापूर प्रीमियर लीग 2024. तर तेच गाणं वाजलं गेलं होतं ज्याच्यामध्ये खानापूर वासियांसाठी एक चांगली स्पर्धा चांगलं आयोजन नीटनेटकं नियोजन खेळाडूंना खेळण्याची संधी आपला परफॉर्मन्स आपला खेळ दाखवण्याची संधी आणि कुठेतरी या खानापूरच्या या भूमीमध्ये लपलेले हिरे लपलेलं टॅलेंट या प्रीमियर लीगच्या निमित्तानं बाहेर येईल आणि त्याच निघालेल्या टॅलेंटसाठी हे संपूर्ण स्पर्धेचं आयोजन केलंय आयोजन करण्यात आलेलं आहे. तर पुन्हा एकदा सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करतोय खेळाडू प्रेक्षक मान्यवर आणि तमाम आपल्या खानापूर वासियांचं आपण या मलप्रभा क्रीडांगण खानापूरमध्ये सहर्ष स्वागत आहे. दोन्ही संघाचे एक प्रतिनिधी 12 खेळाडू प्रणाली स्ट्रायकर आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा. प्रणाली स्ट्रायकर आपला खेळाडू पाठवा एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. 2 संघ मैदानावरती आहेत आणि प्रथम फलंदाजी आमंत्रित केले त्या टीम प्रणाली स्ट्रायकरला विशाल आणि विजय ही जोडी मैदानावरती आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी होते महेश. 6 षटकांचा सामना आहे. पहिले 2 षटक पॉवर प्ले असणार आहे. मॅच स्टार्ट होतोय. पहिला चेंडू बाय हुक बाय क्रूक हुकचा फटका चेंडू चाललाय फाईड लेग आणि लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर. पहिला चेंडू सीमारेषे पार चौकार. थँक्यू. पहिला चेंडू सुंदर पद्धतीने खेळलेला आखू टप्प्याचा चेंडू होता. राईट आर्म राऊंड द विकेट आखू टप्प्याचा शरीरवेदी गोलंदाजी आणि त्या शरीरवेदी गोलंदाजीला हुकचा फटका खेळलाय चेंडूला पाठवलाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. पहिला सुरुवात चांगली झाली चौकाराने केले मॅचची सुरुवात. ऑफ स्टंपच्या बाहेरचा पहिला ऑन साइडला आता ऑफ साइडला स्वीपर कव्हर होता क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतील. 1 धावे चेंडूवरती पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा तो थोडासा लांब होता जोपर्यंत कीपर एंडला थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा देखील पूर्ण करतोय. एक पॉझिटिव्ह अप्रोचने खेळतोय. त्याच करता आम्ही म्हटलं मागचा पराभव मागे सारून तुम्ही जायचं आहे. बघा कुठेही यशस्वी व्हायचं ना तर पराभव होण्याच्या भीतीपेक्षा विजयाची जी सवय लावायला हवी ती सवय तुम्हाला लावायची आहे या सामन्यामध्ये. कुठल्याही क्षणी तुम्हाला जर विजय व्हायचा असेल ना तर पराभूत होण्याच्या भीतीपेक्षा विजय होण्याची इच्छा तुमची प्रबळ पाहिजे ती जास्त पाहिजे आणि त्याच इच्छेनं त्याच निश्चयानं त्याच दृढ निश्चयानं तुम्हाला या सामन्यामध्ये खेळायचं आहे. पायावरचा चेंडू होता फ्लिक केलाय. पहिला लेनला पिक केलं फ्लिक केलं कॅमेरामॅनने सर्व गोष्टी क्लिक केल्या. चेंडूला पाठवलं स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर चौकार. सुरुवात पाहिजे होती धमाकेदार सुरुवात तशी धमाकेदार सुरुवात प्रणाली स्ट्रायकर एक त्यांचा स्ट्रायकर आहे पण जसा खाली आम्ही उल्लेख केला होता कॅरम मध्ये स्ट्रायकर महत्त्वाचा असतो त्याचा वेट पाहिजे. स्ट्रायकरचा जर खाली वेट असला तर बरोबर सोंगट्यांवरती स्ट्राईक करतो तसा तो वेट पाहिजे वेटेज पाहिजे वजनदार पाहिजे आणि तीच वजनदार खेळी साकारण्याचा प्रयत्न केला जातोय. आता पुढे सरसावून खेळले होते ओळखलं होतं गोलंदाजांनी महेश यांनी लांब ठेवला थोडासा टप्पा दूर ठेवला रीच करून खेळण्याचा प्रयत्न केला होता टप्प्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेला वेळ निघून गेला आणि चेंडूही निघून गेला. यष्टीरक्षक अर्थात विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. आता रीच केलं दूर होता पण रीच करून हा फटका खेळाय रीचही केलाय पिचही केलाय
आणि पॉइंटच्या डोक्यावरनं या षटकातील तिसरा चौकार, तिसरा फोर चौकार. सुरुवात केली विशाल आणि षटकाची समाप्ती चौकाराने केली आहे. 3 चांगले फटके आपण विशालच्या बॅटमधनं पाहिले आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना स्कोअर जाऊन पोहोचलाय तो 14. 14 वरती चांगली सुरुवात आहे पहिल्या षटकामध्ये, कारण प्रतिस्पर्धी संघ आहे वीरेंद्र घोडाले पॅकर्स, ज्यानं पहिल्या सामन्यामध्ये धुवाधार फलंदाजी केली होती. त्यांच्या समोर आव्हान उभं करायचं, तर आव्हान एक टार्गेट जर उभं करायचं आहे तर कोणाला तरी टार्गेट करावं लागणार. लक्ष ठेवायचं तर कोणावरला तरी लक्ष करावं लागणार, लक्ष साधावं लागणार आणि लक्ष्यावरती नजरे ठेवावी लागणार. दुसरं षटक आता तरी गोलंदाज सुभाष. पुढचा फटका पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक नाहीये, कोणी क्षेत्ररक्षक नाही. जोपर्यंत मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बॉन्ड लाईन जवळ जाईल, फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतोय. आता पहिलं षटक आपण पाहिलं होतं, विशालची बॅटिंग पाहिली होती. आता विजय आहेत, हे 2 व्ही आहेत. विजय विशाल हे प्रणाली स्ट्रायकरचे 2 विनिंग फॅक्टर आहेत, विक्ट्री फॅक्टर आहेत. हे जर 2 व्ही चालले तर प्रणाली पॅकर्स या सामन्यामध्ये बाजी मारून जाईल. त्याच्यामुळे विनिंग फॅक्टर आहेत. व्ही फॉर विक्ट्री, व्ही फॉर विजय, व्ही फॉर विशाल, हे 2 विनिंग फॅक्टर आहेत. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये फील्ड करतील. 1 बाउन्स फील्ड केलं गेलं या चेंडूला. एका टप्प्यानेशी क्षेत्ररक्षण होते, 1 धाव या चेंडूवरती पूर्ण आणि त्यांनाही माहिती आहे. पण दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर वीरेंद्र कुडाले स्ट्रायकर सुभाष एक अनुभवी गोलंदाज आहेत, त्याच्यामुळे त्यांनाही आणलेले आहेत. एक कूल अँड काम गोलंदाजी करतायत आणि त्याच करता हे दुसरं षटक हाताळण्यासाठी त्यांना संधी दिली गेली आहे. स्विंग अँड मिस, पुलर लँड डिलिव्हरी, ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता. ऑफ स्टंपच्या बाहेरच्या चेंडूला समोर लॉंगनच्या दिशेने खेळायचं होतं, मिस केलं चेंडूला. म्हणून मी सुभाष यांचाही उल्लेख केला गेला होता की अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे. तसं काल आपण प्रभाकर यांच्या रूपानं फार मोठ्या चांगली गोलंदाजी खालच्या दिवसामध्ये अनुभवली होती. आता तोच प्रत्यय सुभाष. पहिला पुरलेन होता, आखो टप्प्याचा चेंडू पण दूर होता. पंच सांगतात त्या इट्स व्हाईट बॉल, दूरही होता थोडासा, ज्याचं कहते ना पटकी हुई गेंद, असा चेंडू हाताळला गेला होता. व्हाईट बॉलचा इशारा होता. हाईट फॅक्टरी महत्वाचं आहे. एक चांगल्या सुरुवातीनंतर हे षटक जर बघितलं तर मागच्या 3 चेंडूवरती जास्त धावा नाहीयेत. 3 चेंडूवरती धावा नाहीयेत, त्याचा दबावही आहे. चेंडू हवेत आहे आणि रिप्लाय झेल जो दबाव वाढत होता, प्रेशर वाढत होता, त्या प्रेशर मध्ये विकेट आलाय. गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा येऊया. आपण बघितलं होतं तर सातत्याने ऑफस्टमच्या बाहेर टप्पा हाताळत होते सुभाष आणि त्यांना यश लाभलं. खरं अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला. बॅटच्या कडेला चेंडू लागला. एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये क्षेत्ररक्षक होते आणि त्याने जेल टिपलाय. ज्याकरता सुभाष यानं आणलं होतं त्यांचं काम त्याने पूर्ण केलं, म्हणून मी उल्लेख केला सुभाष यांचा. म्हटलं ना सुभाष यांना का आणलं गेलं, अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे. त्या अनुभवाचा फायदा, त्या एक्सपिरियन्सचा फायदा टीमला होईल याच उद्देशानं हे दुसरं महत्वाचं पॉवर प्लेचं षटक हाताळण्याची संधी त्यांना देण्यात आलेली आहे. षटक हाताळलेलं आहे. एक तर धावा देण्यामध्ये कंजूसी, त्याच्यामध्ये विकेटही आलाय. हे चांगलं षटक हाताळलं. एक व्हाईट बॉल जरूर आला, पण या षटकामध्ये फक्त 4 धावा. या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिलं षटक जे 14 धावांचं आलं होतं आणि त्यानंतर 2 षटकांचा पॉवर प्ले संपताना स्कोर जाऊन पोहोचला 18. लॉस ऑफ 1 विकेट. एका कडेच्या मोबदल्यात थोडीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा एकदा येऊया.
धावा झाल्या धाव फलकावरती एक गडी बाद 18. नाम हो जाए और नाम ऐसा करो कि सुनते ही काम हो जाए, तशी ही आहे तर तुम्हाला डिमांड येणार. कारण पहचान से मिला हुआ काम थोड़ी देर तक याद रहता है, लेकिन काम से मिली पहचान उम्र भर तक याद रहती है. तरच तुमची डिमांड राहणार आहे. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकानंतर स्कोर जाऊन पोहोचलाय तो 18 वरती जाऊन धावफलक पोहोचलाय. गोलंदाजीमध्ये थोडासा बदल होतोय. गोलंदाजीसाठी दीपक कुडाले, टीमची धुरा ज्यांच्या खांद्यावरती येते आता सध्या गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू स्वेर चेंडू आहे. उजव्या एष्टीच्या बराच बाहेर हा चेंडू हाताळला गेला आहे. व्हाईट बॉलचा इशारा होत असताना एक्स्ट्रा रन धावफलकावरती ऍड होईल. 9च्या सरासरीने आपण जर पुढे गेलात, कारण 2 षटकामध्ये 9ची सरासरी आहे, तर 54 धावा पण पुरेशा आहेत का? 54 धावा त्याचाही विचार करायचा आहे. बॅटची फेस थोडीशी ओपन केली होती, त्यामुळे चेंडू गली रिजनमध्ये हा जातोय. पुढे सरसावून गेलं होतं, इनसाइड आउट खेळायचं होतं, पण बॅटची फेस थोडीशी ओपन झाली. बॅटच्या कडेला लागून चेंडू गली रिजनमध्ये फील्ड केला गेला. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. आडव्या बॅटने खेळला होता. मिड विकेटला फिल्डिंग होईल, क्षेत्ररक्षण होईल. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत येईल क्षेत्ररक्षण करेल. एकच धाव या चेंडूवरती पूर्ण. दीपक कुडाले जे संघमालक आहेत, आणि या संघमालक म्हटलं तर एक एनर्जी स्त्रोत असतात कुठल्याही टुर्नामेंटचे, कुठल्याही स्पर्धेचे. आता रिव्हर्सिपचा एनर्जी तिथे आलाय. जब घी सीधी उंगली से न निकले तो थोड़ा उंगली को टेढ़ा करना चाहिए. तसा रिव्हर्सिपचा चौकार बॅटमधनं आलाय. तर विजय यांच्या बॅटमधनं चौकार आलाय बऱ्याच वेळानंतर. म्हणजे जो पहिल्या षटकातील शेवटच्या बॉलवरचा चौकार आला, त्याच्यानंतर 9 चेंडूवरती मोठा फटका नव्हता आला. 6-7 चेंडू ज्याच्यावरती मोठा फटका येत नव्हता तो चौकार. तर डान्सिंग डाऊन द विकेट प्रयत्न तोच करतात. कव्हर किंवा लॉंग ऑफच्या दिशेने फटका खेळायचा प्रयत्न होता, तिथे मात्र प्रयत्न चुकलाय. चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी आपण या षटकामध्ये पाहतोय ती दीपक कुडाले. आता फॉलिंग स्वीप करायचा होता, पण चेंडू बाहेर होता थोडा. व्हाईट बॉलचा इशारा, व्हाईट चेंडूचा इशारा. अवांतर धावेने धावफलकावरती भर होईल. बऱ्याच जणांचे फेमस असे स्ट्रोक आहेत जे फॉलिंग स्वीप खेळतात, तसा हा फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. 26 पुन्हा त्याच पद्धतीनं हा फटका खेळायचा होता, पण त्यांना फॉलो केलं. बघा प्रत्येक जण इंस्टाग्रामवरती व्हॉट्सअपवरती फॉलो करतो, पण इथे आता काय केलं, गोलंदाज दीपक कुडालेनं बॅट्समनला फॉलो केला, पाठलाग केला, त्यांच्या दिशेने चेंडू केला गेला. हा फॉलो केला गेला होता त्यांना निर्धाव चेंडू. तर पुन्हा एकदा एक रिव्हर्स शिचीटचा फटका सकतोय. थोडीशी घेतली फिरकी, त्यातून गिरकी, आणि चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार शेवटच्या चेंडूवरती आलाय. चौकार. 3 ओव्हरचा खेळ संपलाय, 3 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या, त्यानंतर 4 आल्या, आणि मागचं षटक बघितलं त्याच्यामध्ये 12 धावा आल्या. अर्थात 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 10च्या सरासरीनं स्कोर जाऊन पोहोचला 3-0. 30 अजून 30 झाल्या तर 60 होतील की त्याच्या पार जाईल. एक ब्रेक घेऊया आणि त्या ब्रेक नंतर आपण आवाज ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये इनायत तेलगी यांचा. आनंद होई साऱ्या या नगरीला, साहेबांच्या येण्यानं आनंद होई साऱ्या या नगरीला. भाई किरण पाटील आयोजक भारी क्रिकेटच्या सामन्यांचा, आयोजन प्रीमियर लीगचं ठेवलंय भारी खान. धन्यवाद डीजे, थैंक यू सर. तब गेंदबाजी के लिए आए हैं महेश, आए हैं अपने कोटे का दूसरा ओवर लेकर, और टीम का
चौथा ओवर लेकर स्कोर बना है जैसे कि 30 रन बने हैं एक विकेट के नुकसान पर। आउट होने वाले खिलाड़ी विशाल बिदलानी 14 रन बनाकर अब स्ट्राइक पे रहेंगे वाहिद नाइकवाड़ी। और यहाँ पे उछाल के मारा है, देखना है टाइमिंग हुआ है या नहीं, खिलाड़ी उसके नीचे मौजूद। ये छक्का, और सुंदर सटीक टाइमिंग यहाँ पे वाहिद नाइकवाड़ी की कहूंगा मैं। जैसी गेंद उनके स्लॉट में देखा उन्होंने और इस गेंद को बाहर पहुंचाया 6 रन के लिए। बिल्कुल, मतलब गेम स्लॉट में थी तो पार्किंग लॉट पे ही जाएगी, तशी पार्किंग प्लॉट पे गई, स्लॉट की गेंद पार्किंग प्लॉट पे जाती हुई पहले चेंडूवरती षटकार। जरूरत है सर उनको, क्योंकि वो जानते हैं वीरेंद्र कुड़ारे पैकर्स के पास अच्छे अच्छे खिलाड़ी मौजूद है, हार्ड हिटिंग बैट्समैन मौजूद है। तो लास्ट मैच में आपने देखा होगा 46 रन बनाए इमरान ने। तो फिर से एक बार महेश, अब फिर से देखिए वही शॉट, ये है दूसरा डाबर लाल दात मंजन छक्का। आक्रामक रूप दिखाते हुए वाहिद नाइकवाड़ी, क्या सुंदर टाइमिंग उनके बल्ले से निकलती हुई। जैसे सर ने कहा अगर आप स्लॉट में डालोगे तो आपका गेंद जाएगा पार्किंग लॉट में, तो वैसे ही होता हुआ लगातार 2 छक्के अब शोर बदला है महेश ने। लोअर फुल टॉस थी, खिलाड़ी तैनात है वहां पे। अच्छी फील्डिंग, 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा। तो इस 1 रन से बढ़ता हुआ स्कोर है 43 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। आप देख सकते हो किस तरह से धीरे धीरे करके जनता जनार्दन यहाँ पे जमा होती हुई इस क्रीड़ांग पर। फिर से फुल टॉस गेंद, यहाँ पे काफी खराब गेंदबाजी कहूंगा मैं। पहली 2 छक्के आए थे, उसके बाद एक चौका। तो सुंदर बैटिंग होती हुई दोनों खिलाड़ियों की, एक तरफ विजय नाकाड़ी मौजूद है, एक तरफ वाहिद नाइकवाड़ी। तो 47 रन बने हैं चौथा ओवर प्रगति पे। कुल 4 गेंदों में 17 रन खर्च किए हैं यहाँ पे महेश ने। काफी महंगा ओवर कहूंगा मैं महेश का। अभी 2 गेंदें शेष है इस ओवर की। तो रिव्यू लिया गया है हाइट के लिए। तो हमारे पास काफी एक्सपीरियंस अंपायर है, एक मुंबई से है और एक सोलापुर से। इट्स अ फेअर डिलिव्हरी सर। मागचा फटका जर आपण पाहिला तर खेळताना थोडेसे झुकले होते, गुडघा वाकवला गेला होता, त्याच्यामुळे जो पंचानी निर्णय घेतला होता फेअर डिलिव्हरीचा त्याच करता घेतला होता। थोडेसे झुके ते नीचे गए ते आणि त्याच करताना हा फेअर डिलिव्हरी अर्थात योग्य चेंडू हाताळला गेलाय। जी हाँ, लोअर फुल टॉस था ये। तो फिर से एक बार विजय नाकाड़ी स्ट्राइक पे सामना करेंगे महेश की गेंदबाजी का। इस बार अच्छी वापसी करते हुए तो डॉट बॉल के रूप में गेंद काफी समय के बाद डॉट बॉल आता हुआ। तो अभी भी स्कोर रुका हुआ 47 रन पे। इस बार सीमा रेशा पार षटकार।
यहाँ पे खत्म होता हुआ। जहाँ तक स्कोर का सवाल है 53 रन्स बने हैं मात्र 1 विकेट के नुकसान पर। तेलगीजी योग्य पद्धतीने आपण जर पाहिलं तर पहिल्या 3 ओव्हरमध्ये 30 रन झाल्या, पण मागचे एक षटक आले 23 धावांचं एक ओव्हर। वो ऐसा भी सोचते भाई ये चौथे की जगह अगर पांचवा आता तो चैलेंजिंग ओवर था और अच्छा था, लेकिन ये होता है जैसा हम सोचते हैं ना वैसा होता नहीं, जो होता है जो सोचा नहीं, इसी को क्रिकेट कहते हैं। और हमारी सोच जहाँ से खत्म होती है ना वहाँ से क्रिकेट चालू होती है। असा क्रिकेटचा खेळ आहे, त्याच्यामुळे ह्या 23 धावाही महत्वाच्या आहे। चॅलेंजिंग ओव्हर आलाय, चॅलेंजिंग ओव्हर आलाय, पण आता चॅलेंज गोलंदाजाला पण आलंय। जसं बॅट्समनला आहे तसं बॉलरलाही देखील हे चॅलेंज आहे। 4 ओव्हरचा खेळ संपलाय, 53 धावा आहेत धावफलकावरती, अजून किमान 25 धावा जर आल्या तर 75 to 80 एक चॅलेंजेबल टोटल ठरू शकेल। सही कहा सर, आपको तो काफी सारा अनुभव है क्रिकेट में। तो यहाँ पे आप देख सकते हो 5वां ओवर लेकर सुभाष आए हैं। काफी महंगा ओवर रहा, महेश का 23 रन खर्चे उन्होंने। तो अब चैलेंजिंग ओवर में देखना है, वाहिद नाइकवाड़ी रहेंगे स्ट्राइक पे, नॉन स्ट्राइक पे विजय नाकाड़ी। और यहाँ पे एज लगा है तो सफलता मिलती हुई अब वाहिद नाइकवाड़ी की अच्छी इनिंग्स खत्म होती हुई। सोच खतम होती वैसी क्रिकेट चालू होती। 5चं षटक होतं 23 धावांचं आणि ज्याच्यामध्ये 2 सिक्सर तिथून आले होते, जे बॅटमध्ये आपण वाहिद यांच्या पाहिले होते, पण वाहिद आले आणि पहिल्या चेंडूवरती दुसऱ्या बाजूला कोण आलं? सुभाष, जे दुसरं षटक टाकलं होतं 4 धावांचं, याच करता त्यांना आणलंय। हे ट्रम्प कार्ड आहे, हे प्रमुख अस्त्र आहे, त्याच्यामुळे ट्रम्प कार्ड योग्य वेळेला वापरणं गरजेचं आहे, नाहीतर काय होतं बऱ्याच वेळेला अस्त्र निकामी होतात योग्य वेळी नाही वापरली तर त्यांनी योग्य वेळेला आपलं अस्त्र आपलं ट्रम्प कार्ड वापर केलेला आहे आणि त्यांनी पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केलाय। सही कहा सर आपने, सुभाष ने पहले ओवर में अपने 4 रन दिए थे और एकमात्र विकेट चटकाया था। यहाँ पे 5वां ओवर लेकर आए हैं और पहली गेंद पे विकेट चटकाया है। तो यहाँ पे देखिए उछाल के मारा है खिलाड़ी, उसके नीचे तैनात। क्या सुंदर, क्या जज किया है यहाँ पे। तो दूसरा विकेट मिलता हुआ और हैट्रिक पे रहेंगे सुभाष। सुंदर गेंदबाजी सुभाष की होती हुई। श्रीधर आउट होकर वापस अब उनका स्थान लेने के लिए जा रहे हैं शमशेर। तो अच्छी गेंदबाजी यहाँ पे, चैलेंजिंग ओवर में 2 विकेट चटकाना एक सुंदर अनुभव है उनके पास, सुभाष के पास, वही दिखाते हुए। त्यांचं नाव शुभास आहे, पण तिथून टीम सांगते बाबा शाबास शाबास, खरं याच करता आणलं होतं त्यांना, याच करता त्यांना आणलं होतं। नाम सुभाष है लेकिन टीम और उनके सपोर्टर कहते भाई शाबास शाबास, या पद्धतीने त्यांना सांगितलं, कारण लागोपाठ 2 विकेट त्यांनी प्राप्त केल्यात। तो एक अच्छी गेंदबाजी सुभाष की। तो अब स्ट्राइक पे रहेंगे शमशो। क्या सुंदर गेंद है, कोई मौका नहीं दे रहे हैं यहाँ पे खुल के खेलने का। क्रूशियल ओवर था ये, चैलेंजिंग ओवर था। अभी तक 3 गेंदें की है, 1 भी रन खर्च नहीं किया है सुभाष ने। जितनी भी तारीफ करे उतनी कम कहूंगा मैं सुभाष की। इस बार देखिए थोड़ा सा गेंद को पीछे रखा, आगे आगे खेलना चाहते थे शमशु, लेकिन लगातार डॉट गेंदें होती हुई। ऐसा नहीं लग रहा है कि मेडन ओवर की तरफ चल रहे हैं। सही कहा सर, क्योंकि ये क्षमता रखता है गेंदबाज, काफी एक्सपीरियंस है इस गेंदबाज के पास। और यहाँ पे उछाल के मारा, इस बार खिलाड़ी तैनात है। 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा कपिल को। एकमात्र रन आता हुआ इस ओवर में चैलेंजिंग के। तो देखना है अब विजय नाकाड़ी है स्ट्राइक पे, 1 गेंद शेष है, स्कोर बना है 54। तो वापसी करते हुए सुभाष से अच्छी गेंदबाजी। जो पिछला ओवर था 23 रन खर्च किए थे महेश ने। तो आखिरी गेंद सुभाष की विजय नाकाड़ी के लिए। और यहाँ पे हॉट एंड शॉट पप्पू नीचे मौजूद थे,
पप्पू उर्फ पीएस, जर्सी पे भी देखिए उनका नाम पीएस है, पप्पू सोनटक के। अच्छी फील्डिंग वहां पे। ओवर की समाप्ति होती हुई कुल 5 ओवर का खेल खत्म हुआ है। एक सुंदर नपातुला ओवर कटा सुभाष का, तो -6 रन कटौती की जाएगी 6 रनों की। तो स्कोर बना है 48 रन फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। तो कुल स्कोर हुआ है अब तक 4949। तो 49 रन्स बने हैं अब तक। तो देखना है आखिरी ओवर लेकर आए हैं कपिल गौड़े, जो कि कर्णधार है वीरेंद्र कुड़ाले पैकर्स के। आखिरी 6 गेंदें शेष है। खुद कर्णधार आए हैं आखिरी 6 गेंदें करने के लिए। शॉर्ट गेंद थी, उसको पुल किया है विजय नाकाड़ी ने, खिलाड़ी मौजूद। तो दर्शक ने वहां पे कैच लिया है, लेकिन कोई इनाम नहीं मिलेगा दर्शकों को। तो छक्का आता हुआ, शॉर्ट गेंद का पूरा इस्तेमाल किया विजय नाकाड़ी ने। काफी क्षमता रखते हैं विजय नाकाड़ी लंबे लंबे हिट्स लगाने की। आणि त्यांना गरजही आहे, कारण मागच्या षटकाची भरपाई करावी लागणार आहे. जे मायनस झाले ते प्लस मध्ये जावंच लागणार आहे. इस बार वापसी करते हुए हल्की सी अपील हुई है, आत्मविश्वास थोड़ा सा ज्यादा। और यहाँ पे देखिए एज लगा था, अंपायर ने आउट करा दिया। तो थोड़े से नाराज होकर विजय नाखाड़ी पवेलियन लौटते हुए, चौथा झटका लगता हुआ प्रणाली स्ट्राइकर्स को। खानापूर प्रीमियर लीग वरती आपण नजर टाकली तर ते 5वं षटकच महत्वाचं ठरते. जो 5वां, इसलिए मैंने कल कहा था ना, ये चैलेंजिंग नहीं, ये मैजिकल ओवर है. यहाँ से मैजिक होता है और कहानी बदल जाती है. कालचा दिवस पण होता ज्या एका त्या षटकामध्ये मॅच पूर्णपणे टर्न झाला होता. याही सामन्यावरती नजर टाकली ना तर पहिल्या 4 ओव्हरमध्ये 53 धावा होत्या. ज्याचा अर्थ 2 ओव्हरमध्ये किमान 20, 73 बरोबर. पण त्याच्या जवळ नाही जात आहे. अजून धावसंख्या जर पाहिली तर आसपास आहे, आसपास आहे. 55 धावसंख्या आहे, डबल 5 आहे. पण मॅच पण तसा हायफाय वाला आहे, 5 स्टार वाला आहे. तर त्याकरता जास्त धावा, अजून किमान एक 15 धावांची आवश्यकता आहे. शेवटचं षटक सुरू आहे मैदानावरती. तो अब आया शुभम बिडकर। क्या टाइमिंग है, देखिए कितना लंबा छक्का, कम से कम 120 का छक्का होगा शुभम बिडकर का। पहली गेंद फेस कर रहे थे और पिच मिली। मध्ये शुभम आहे म्हणजे काहीतरी चांगलं घडावं आणि त्याच करता त्यांना आणलंय. मग पहिल्या चेंडूवरती त्यांनी चांगला फटका खेळलाय. आवश्यकता होती, मोठा मोठा फटका खेळलाय. धावसंख्या 60च्या पार झाले. आता 61 आहे, 70च्या आसपास की 65च्या आतमध्ये रोखता येते, पाहूया. तो इस ओवर में 2 छक्के आए हैं अब तक कपिल के। और देखिए फिर से वहां पे इस बार सीधा खिलाड़ी के हाथ में। टाइम अच्छा हुआ था लेकिन वहां पे खिलाड़ी तैनात थे। दूसरी सफलता मिलती हुई कपिल गौड़े को। 2 छक्के खाए, मात्र 2 विकेट भी उन्होंने चटकाए हैं। विजय नाकाड़ी की अच्छी बारी।
2 गेंद शेष। इस बार सुंदर गेंद कहूंगा मैं, वाइड मांग रहे थे लेकिन ऑफसाइड के लाइन में थी ये गेंद। सुंदर गेंदबाजी कर्णधार कपिल गौड़े की। अभी भी 1 गेंद शेष है इस इनिंग्स की। आसिफ है स्ट्राइक पे। यहाँ पे अच्छा शॉट देखना है गैप में, वहां पे खिलाड़ी मौजूद, अच्छी फील्डिंग। 2 रन लेना चाहते हैं और 2 रन आसानी से कंप्लीट किए। जहां तक स्कोर का सवाल है, अगर इस मैच को जीतना होगा वीरेंद्र कुड़ाले पैकर्स को 64 रन बनाने होंगे। आपके पास 36 गेंदें रहेंगी और 64 रन। याचा अर्थ काय की 6 षटकांचा खेळ संपला, 63 धावा केल्यात, 64 धावा करायच्या, 6-4 ते तर मारायचेच आहेत, तरच 64 होतील. 6-4 हे मारावेच लागतील तरच 64 धावांचा पाठलाग होऊ शकतो. इथून एक अशी धावसंख्या उभारलेली आहे, ऐसा टोटल आहे ना जिसे लड़ सकते, जिसे प्रणाली पैकर लड़ सकते, और ऐसा स्कोर आया है शायद वीरेंद्र कुडाले पैकर्स के भी खिलाड़ी सोच रहे की हम ये पार कर सकते. दोघांसाठी आहे, दोघांसाठी चांगली हा स्कोर आहे आणि प्रेक्षकांना सुद्धा असाच मॅच पाहिजे होता, रफ अँड टफ वाला. हा रफ अँड टफ वाला मॅच आहे, त्याच्यामुळे आपण येऊया, थोडासा ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा येऊया. पुढचा मॅच जो आहे तो एबीडी स्पोर्ट्स, एबीडी फॅन्स आपणही रेडी राहायचं आहे, कारण पुढचा सामना तुमचा असणार आहे. एबीडी फॅन्सनं रेडी राहायचं आहे, कारण पुढचा कदाचित हा मॅच आहे ना थोडासा हार्ड हिटिंग असेल तर पुढचा ब्लॉकबस्टर आहे. पुढचा मॅच महत्त्वाचा आहे, तो ब्लॉकबस्टर ठरू शकतो. एबीडी फॅन्स वर्सेस वीरेंद्र कुडाले पॅकर्स, तो ब्लॉकबस्टर मॅच, मोठा मॅच होऊ शकतो. पण तुझा या मॅचवरती नजर आहे. पुन्हा एकदा टायटल सॉन्ग ऐकूया, गाणं ऐकूया आणि येऊया या मॅचकडे, जिथे 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. खानापूर प्रीमियर लीग 2024 KPL सीझन 3. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा KPL सीझन 3.
जैसे ऐसे होता है, कैच छूटता है लेकिन रन आउट होता है। ये तो वही हुआ जब आप बिरयानी लेते हो ना, उसके साथ में रायता लेते हो, रायते के साथ, रायते में क्या होती है, दही, या वही हुआ है, कैच नहीं रन आउट ही सही, वहा दही होता है, रन आउट ही सही, कॅच नाही हुआ आहे लेकिन रन आउट हुआ आहे. आणि तो विकेट आलाय, मोठा विकेट, जो ब्रेक थ्रू पाहिजे होता. कारण आपण इम्रानला पाहतोय, पण मागच्या मॅचला स्टार्ट कोणी केलं होतं, गजानन. 19 धावांची खेळी होती गजाननची. इम्राननं नंतर अटॅक केला, पहिल्यांदा जास्त बॅटिंग गजानन यांनी केली होती. 19 धावांची खेळी त्यांची होती, त्याच्यामुळे त्यांचाही विकेट महत्वाचा होता आणि तो विकेट आलाय या मॅच मध्ये. बघूया काय घडतंय. सही कहा सर, पिछली इनिंग में उन्होंने 3 चौकिया और 1 छक्का लगाया था गजानन ने. और क्या सुंदर शॉट था यहाँ पे इमरान का. काफी एक्सपीरियंस खिलाड़ी है, काफी सारे टूर्नामेंट्स खेल चुके हैं, लंबे लंबे हिट लगाने में क्षमता रखते हैं इमरान. तो वही दिखाते हुए आपने देखा होगा लास्ट इनिंग भी उनकी 46 रन की बनाई थी उन्होंने. ये एक प्लेयर है, क्रुशियल प्लेयर है वीरेंद्र कुडाले पैकर्स के लिए. जसा एखादा आपण व्हिडिओ बघतो किंवा साईडवरती जातो ना, त्यावेळेला टाइम नसतो, मग तो व्हिडिओ पॉज करून ठेवतो आणि जेव्हा वेळ मिळतो तेव्हा पुन्हा एकदा रिप्ले करतो. तशी खेळी आहे. मागची 46 धावांची खेळी पुन्हा एकदा चालू केली इम्रान यांनी. चौकार इम्रान यांच्या बॅटमधनं. बघा, चांगल्या चेंडूला सन्मान देणं तेही गरजेचं आहे. खराब चेंडू म्हणजे अच्छे का सम्मान करो और बुरे का समाचार ले, तसं आहे. अपमान नाही करणार, समाचार लेना आहे, तसं आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चांगल्या पद्धतीने खेळले. जब तक स्कोर है 9 रन बने हैं, एक मात्र विकेट के नुकसान पर. अब फिर से अच्छी गेंद, जो आपका गेंद सटीक गेंदबाजी कर रहे हैं. जानते हैं अगर इमरान को आप शॉर्ट गेंद डालोगे वो सीधा सीधा बाहर का रास्ता दिखाएंगे. तो अच्छी गेंदबाजी होती हुई एक ओवर का खेल खत्म होता हुआ लक्ष्मण का, जिसमें 10 रन बने हैं, एक विकेट के नुकसान पर. स्ट्रायकर एंडला सज्ज. इम्रानचा फटका मिस टाइम झाला, पण इनफिल्डला क्लिअर केलं, इनफिल्डला क्लिअर केलं. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू चाललाय. एकच धाव. स्कोर 1-1-11. 11 धावा फलकावरती आहेत. एकच धाव या चेंडूवरती पूर्ण केलेले आहेत. मॅचला मजा येणार आहे. थोडंसं आपण बघितलं तर जसा सामना रंगामध्ये येईल त्यावेळेला खरी रंगता पाहायला मिळेल. कारण दोन्ही संघ हा मॅच जाऊन देणार नाहीये. एक मॅच मध्ये परत येण्यासाठी प्रणाली स्ट्रायकरला हा सामना जिंकणं गरजेचं आहे. तर या लीग मध्ये पुढे जाण्यासाठी कुडाले पॅकर अर्थात वीरेंद्र कुडाले पॅकरला हा सामना जिंकणं तितकेच गरजेचं आहे. प्रत्येक बार वाहिद नाइकवाड़ी गेंदबाजी करेंगे सुभाष को. यहाँ पे उछाल के मारने की कोशिश है. कोई भी खिलाड़ी वहां पे तैनात नहीं है. 4 रन जरूर मिलेंगे. तो इससे 4 रन से बढ़ता हुआ स्कोर है 15 रन. तो खाता खोला सुभाष ने चौके से. तो बड़े हिट्स लगाने में काफी क्षमता रखते हैं सुभाष. जानते हैं पावर प्ले का ओवर है, उसके बाद आपको पावर प्ले नहीं मिलेगा, ओपन रहेगी फील्ड.
देखिए वही शॉट लगाने की कोशिश यहाँ पे, एक रन लेग बाई के रूप में मिलेगा, तो इसे 1 रन से बढ़ता हुआ स्कोर है 16 रन 1 विकेट के नुकसान पर। स्ट्राइक पे रहेंगे इमरान। बघा सुभाष पाहिलं तर योग्य पार्टनर आहेत, म्हणजे ज्यावेळेला गोलंदाजी करत होते त्यावेळेला सुद्धा पंचांनी रिफर केलेले फक्त एक जण फक्त पंच आपण या, एक कोणीतरी आपण या. अंपायर सर आपको यहाँ पे आना है। पानी देख रे। पानी देख रे। किरण पटेल संध्याकाळी जमता येतो. आत्ता का मारतात त्यांनी म्हणलं तर तो नो बॉल का इशारा है और बॉलर्स को बैन किया जाएगा, कड़े नियम है यहाँ पे। तो अब साइमन आए हैं, रिप्लेस किया है वाहिद नाइकवाड़ी को। अब स्ट्राइक पे रहेंगे इमरान। एक कॅश प्राइज आले त्याचाही उल्लेख आपण करूया सिक्सरसाठी. बॅटिंग करताना जर कपिल गावडे, महेश दुर्गड, कलप्पा लाड, गजानन खानापूरकर आणि सुभाष वाकळे यांनी जर षटकार ठोकला तर विजय सावंत यांच्याकडनं प्रत्येक सिक्सरसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे, टीव्ही ऑन ठेवा, मॅच ऑन आहे, ऑनलाईनही आहे, टीव्ही ऑन ठेवा. बघूया पंच तिथे इशारा करतील कारण फ्री हिट आहे. मॅच ऑन आहे, ऑनलाईनही देखील आहे. इम्रान जे स्ट्रायकर एंडला आहेत 2 चौकारणीशी आतापर्यंत 11 धावसंख्या करत आहेत. स्कोर 17 आणि 17चा आकडा तसा आहे. 17 खतराही असतो. बघूया 17 धावसंख्या आहे. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होत असताना सायमन, स्ट्रायकर एंडला इम्रान, इम्रान स्ट्रायकर एंडला सायमन टू इम्रान. अपील होतोय का बोटवर 17 बिल्कुल कहा था 17 है तो खतरा भी है, खतरा धोखा है, विकेट गॉन.
पण पहिला 13 पर्यंत आकडा मोजल्यात त्याच करता त्यांना 13च्या पुढे जात नव्हते. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय कलप्पा. किरण दा लवकर सांग जेवण कोण म्हण पहिला. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत कलप्पा. 67 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा गोलंदाज रेडी. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळले फिल्डिंग करतील तोपर्यंत धाव घेण्याची संधी नहीं है. देखो एक तरह से माहौल बदला है. इमरान का विकेट जाने के बाद हालात भी बदले है, माहौल भी बदला है. इमरानचा विकेट गेल्यानंतर आणि मैदानावरती आता नवीन नवीन हिरो पाहिजे. वीरेंद्र कुडाले पॅकर्स कलप्पामध्ये क्षमता आहे. तथा स्ट्रायकर इनला सज्ज आहे. सही कहा सर आपने. तीसरा ओवर यहाँ पे देखिए आप, दूसरा ओवर चलता हुआ तब तक स्कोर का सवाल है. मात्र 17 रन बने हैं. 2 बड़े विकेट खोए हैं, एक इमरान का और एक गजानन का. तो यहाँ पे 2 बड़े झटके लगते हुए वीरेंद्र कुडाले पैकर्स को. और यहाँ पे एक मौका था, फुल टॉस गेंद थी, स्लोअर फुल टॉस. हम पर का इशारा आता हुआ वाइड का. तो 2 रन मिलते हुए, एक अतिरिक्त के और एक जो दौड़ के निकाले, तो इस 2 रनों से बढ़ता हुआ स्कोर है 19 है. लेकिन ये मैच भी 19-20 वाला है. कहीं भी जा सकता है, यहाँ से वहां जा सकता है. हे मॅच भी उसी तरह आहे. हा सामना पण तसा 19-20 वाला मॅच आहे. कोणत्याही दिशेला जाऊ शकतो, कोणत्याही बाजूला जाऊ शकतो आणि दोन्ही टीम प्रयत्न करतात. एक या लीग मध्ये पुढे जाण्यासाठी वीरेंद्र कुडाले पॅकर्स आणि या लीग मध्ये कायम राहण्यासाठी प्रणाली स्ट्रायकर. हो, फॉलोथ्रू मध्ये शरीरावरती चेंडू आदळलाय. वेगवान असा फटका होता. चांगली फिल्डिंग अप्रतिम. आणि या 2 धावा ज्या रोखल्या गेल्यात ना, याचं मोल नंतर लक्षात येणार आहे. ज्यावेळेला विजय आणि पराभवाचा फरक जवळ येईल ना, कदाचित या 2 धावांचं मोल लक्षात येणार आहे. पण गुड फिल्डिंग, चांगली फिल्डिंग आपण पाहतोय समोरच्या दिशेने झाले. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 नंतर धावसंख्या आहे ती 21-21. कंपॅरिझन जर केलं, कंपॅरिझन देखेंगे जब 2 ओव्हर खत्म होता ना, 2 ओव्हर संपले होते तेव्हा तिथे 18 रन होत्या. आता इथे 2 ओव्हर संपले तिथे 21 रन आहेत. ज्यादा फरक नाही आहे, फरक जास्त नाही आहे. फरक वाढू शकतो, येऊ शकतो. एक ऐकूया, 2 ऐकूया आणि येऊया. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 24 चेंडू मध्ये अजूनही जर पाहिलं तर 43 धावांची आवश्यकता आहे. दोन षटकांचा खेळ संपला. आता 24 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता आहे. 24 बॉल 43 रन. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज रेडी होत आहे. विजय बॉलिंग मार्क वरती बिलकुल. तेलगी जी आपकी तरफ मैं आना चाहूंगा. 24 चेंडू आहेत आणि 24 चेंडू मध्ये 43 धावाही करायचे आहेत. एक टफ मैच रहेगा सर, दोनों टीम के लिए आसान नहीं होगा. और वीरेंद्र कुडाले पैकर्स के पास अभी भी काफी सारे प्लेयर्स मौजूद है जो कि लंबे विकेट लगाने में माहिर है. और यहाँ पे विजय नकाड़ी ने आज बल्लेबाजी तो अच्छी की है और वैसे ही गेंदबाजी भी अच्छी कर रहे हैं. नाही, नक्की चांगली. ज्यावेळेला तुम्ही बॅटिंग करताना त्यावेळेला आलेला आत्मविश्वास परावर्तित होतो, रिफ्लेक्ट होतो तुमच्या ऑल ओव्हर परफॉर्मन्स मध्ये. तेच दिसतात. दुसऱ्या बाजूला संधी आपण जर पाहिली तर वीरेंद्र कुडाले पॅकर्सला सुद्धा आहे संधी आहे या सामन्यामध्ये. संधी आहे जी स्विचचा फटका. स्विच इट, स्विच ऑन, स्विच इट, चौकार.
विकेट पॉइंट कव्हर त्याच्यामध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतोय. व्हाईट बॉलनं स्कोर जाऊन पोहोचलाय तो 26-26. स्वीप करायचा होता चेंडूला, बॅटच्या खालच्या बाजूला चेंडू लागतोय तोपर्यंत बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये फील्ड केलं जाईल. एक धाव या चेंडूवरती, पुन्हा एक धावाने धाव संख्या 27. बिल्कुल वापिस तो आपकी तरफ आएंगे. 27 धावा धावफल कवरती आहेत. 64 धावांचा पाठलाग आहे. तिसरं षटक सुरू आहे आणि तिसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. तो देखना है विजय नाकाड़ी किस तरह से गेंदबाजी करते हैं. स्ट्राइक पे रहेंगे सुभाष. और यहाँ पे देखिए कहीं से मारना चाहते थे, कहीं पे गई गेंद. 2 रन लेना चाहते हैं, खराब रनिंग कहूंगा मैं. तो 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा. इस 1 रन से बढ़ता हुआ स्कोर है 28. 28 धावा धावफलकावरती आणि दोन्ही खेळाडू असे आहेत की दोन्ही मॅच विनर खेळाडू आहेत. त्यामुळे त्यांना माहिती आहे कॉलिंग ही महत्वाची आहे. यस नो वेटवाला खेळ आहे. कोणी स्ट्राईक राखायची आहे, कोणी स्ट्राईक करायचं आहे आणि कोणाला स्ट्राईक द्यायची आहे, या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत या सामन्यामध्ये. स्ट्राईक राखायचा, स्ट्राईक करायचा. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर जातोय. चौकार, वेळेवरती आलेला हा चौकार. 4 धावा. जी हाँ, इस ओवर में 2 चौके आए हैं कहूंगा मैं विजय नकाड़ी की गेंदबाजी पर. स्विच हिट और ये 4 रन, 1 बॉल चौका. स्कोर है 36 रन. तीन ओव्हरचा खेळ इथे पूर्ण झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर जाऊन पोहोचला 36. 36 धावा झाल्यात. 3 षटकांचा खेळ संपला. आपण समीकरण बघूया. 18 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. 64 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 64 धावांचा पाठलाग करताना हे मागचं षटक आलंय. या मागच्या षटकामध्ये जवळपास 15 धावा आतापर्यंत आल्यात. याचा अर्थ आता 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 28 रन अजूनही करायचे आहेत. 18 बॉल 28 रन. सर आप देख सकते हो हमारी जनता कितने तादाद में यहाँ पे मौजूद है इस मलप्रभा ग्राउंड पे. धीरे धीरे करके कल का माहौल अलग था, आज का माहौल देखिए, हर तरफ आपको गाड़ियां ही गाड़ी दिखेगी. बिल्कुल माहौल तो बन रहा है. या KPL चा खानापूर प्रीमियर लीग चा माहौल बन रहा है. जैसे काही म्हणजे चुलीवरती जेव्हा जेवण ठेवतो तेव्हा जैसे कहते ना कि सब्जी पक रही है, खिचड़ी पक रही है, ऐसा ये माहौल बन रहा है. हे माहौल बन रहा है आणि हळूहळू म्हणजे आपण जसं शुक्रवार शनिवार रविवार ग्रँड फिनालेच्या दिवशी जाऊ, शनिवारी जाऊ, त्यावेळेला याच्यापेक्षा जास्त प्रेक्षक संख्या या मैदानावरती येईल. सर हमारी जनता काफी कॉपरेट करती है. जब भी क्रिकेट टूर्नामेंट होता है काफी सारी तादाद में यहाँ पे आती है और हर एक टूर्नामेंट को एनकरेज करती है. बिलकुल. आणि प्रेक्षकांशिवाय मजा नाही आहे. प्रेक्षकांशिवाय मजा नाही. जसं म्हणतात ना आकाशाला शोभा चांदण्याची, पाण्याला शोभा कमळांची, तसं मैदानाला शोभा प्रेक्षकांची. त्यामुळे प्रेक्षक पाहिजे आपल्याला आणि प्रेक्षकांना अशी बॅटिंग पाहिजे. दर्शक चाहिए लेकिन दर्शकों को ऐसे दर्शक दीर्घा में जाने वाले स्टॉक चाहिए. बल्लेबाज का बल्ला घूमा और दर्शक दीर्घा झूमा. षटकार. साठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. धावा 42. मिस टाइम्स 2. गोलंदाज चेंडूच्या खाली जे सुटलाय. एक धाव पुढं. दोन्ही खेळाडूवरती नजर टाकली ना आता दोघांनाही जीवनदान लाभले. दोघांनाही म्हणजे झेल सुटले, धावाच्या संधी सुटलेत, सर्व काही आहे. सुभाष आणि आज का दिन सुभाष वाकलेजी काय असंही म्हणू शकतं कारण चांगली गोलंदाजी केलेली आहे. या मॅचमध्ये टर्न अराउंड करण्याचं काम त्यांनी केलंय आणि बॅटिंग करताना सुद्धा फलंदाजी करताना सुद्धा त्याच
पद्धतीनं त्यांची फलंदाजी चालू आहे. अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। अगर इस मैच को जीतते तो शाबाशी जरूर मिलेगी उनके कर्णधार की ओर से उनको। अच्छी गेंद साइमन की इस बार वापसी करते हुए, एक लंबा छक्का पड़ा था उनको, उसके बाद एक कैच छोड़ा उन्होंने खुद अपने फॉलो थ्रू में, और इस बार डॉट। तो स्कोर बना है अब तक 44 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। 44 धावा धावफलकावरती आतापर्यंत आल्यात. फ्लॅट हेड डिलिव्हरी आहे, स्वीप केलंय चेंडूला, स्वीप स्वीप स्वीप, क्लीन स्वीप करायचं आहे, स्वीपचा षटकार, 6 धावा. वीरेंद्र कुड़ाले पैकर्स के, और 200 रुपए भी जेब में डालते हुए सुभाष। आणि यांचं नाव पण तसंच आहे ना, म्हणजे वीरेंद्र कुडाले पॅकर्स, पूर्णपणे पॅकेज आहे. याच्या अगोदर आपण इम्रानची बॅटिंग पाहिली, गजाननची पाहिली, आता या सामन्यामध्ये सुभाष आणि कलप्पा, पूर्ण पैकेज है. जैसे कोई घूमने को जाते हैं ना, जैसे अकोमोडेशन वाला, टूरिस्ट वाला पैकेज लेते हो, इस तरह से पूरा पैकेज है या पैकर्सच्या टीम मध्ये. सही कहा सर आपने, ये महंगा ओवर कहूंगा मैं। यहाँ पे 14 रन बने हैं अब तक, अब फिर से उछाल के मारने की कोशिश में। अगर हर एक छक्के के लिए 100 रुपए उनको मिलेंगे, अब 200 रुपए तो कमा चुके हैं, वो कंपनी में डिपॉजिट किए जाएंगे। बिल्कुल, बैंक बॅलन्स बढ़ाने का मौका है, स्वतःचा बँक बॅलन्स वाढवण्याची संधी आहे. कारण बॅलन्सही महत्त्वाचा आहे. आयुष्यामध्ये बॅलन्स पाहिजे, अकाउंटला पण बॅलन्स पाहिजे, तसं मोबाईलला पण बॅलन्स पाहिजे, तशी कहाणी आहे. ऑन साईडला अलॉंग द ग्राउंड चेंडू, जोपर्यंत वाईटिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षकात फील्ड करतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. धावसंख्येवरती नजर टाकूया. धावसंख्या जाऊन पोहोचली ती आता 51 धावा आहेत. 4 षटकांचा खेळ संपलाय. आपला 4 षटकांचा खेळ संपलाय. थोडासा ड्रिंक्स ब्रेक झालाय, पाणी आतमध्ये गेले. आता पाणी गेले का डेन टॉनिक गेले, मेसेजही काय, पाण्याच्या बरोबर मेसेज पण मैदानावरती गेला आहे. आता बघूया पाण्याने काय कहाणी बदलते काय, तेही पाहणार आहोत. लेकिन थोडं पीछे जाते, थोडासा फ्लॅशबॅक में जाते. ज्यावेळेला बॅटिंग करत होता ना प्रणाली पॅकर, त्यावेळेला 4 ओव्हरमध्ये 53 होत्या, आता 4 ओव्हरमध्ये 51 आहेत. 12-13ची कहाणी आहे. कहाणी 5व्या षटकामध्ये बदलली होती. जर तशी कहाणी बदलली तर या मॅचची कहाणीच वेगळी लिहिली जाणार आहे. त्याच्यामुळे वैसे हो सकता है, तिथेही 53 होत्या, इथे 51 आहेत. बिल्कुल सही कहा सर आपने, एक सुंदर बल्लेबाजी हुई है कहूंगा मैं सुभाष की ओर से। आप देख सकते हो 2 छक्के उन्होंने लगाए, 1 चौका। सर और एक जानकारी देना चाहूंगा मैं, ये जो नाम है वीरेंद्र कुड़ाले पैकर्स, ये दीपक कुड़ाले का लड़के का नाम है वीरेंद्र कुड़ाले, तो इस वजह से वो टीम बनाई है वीरेंद्र कुड़ाले पैकर्स. आणि टीमचा बॅलन्सही चांगला आहे. म्हणजे कसं आहे की चांगले हॅड हिटर बॅट्समन आहेत, चांगली गोलंदाज आहेत, एक मिश्रण आहे. पण दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर प्रणाली स्ट्रायकर, त्यांनाही संधी, असं नाही की मॅच संपलाय. कारण हे 5वं षटक जे आहे ना चॅलेंजिंगवालं, हे गडबड करते. जसा CID मधला फेमस डायलॉग आहे ना शिवाजी साटमेंचा, कुछ तो गडबड आहे दया, तसं 5व्या ओव्हरमध्ये कुछ तो गडबड आहे. 5व्या ओव्हरमध्ये काहीतरी गडबड होते. आता इथे काय गडबड झाली तर मॅचलाही मजा येणार आहे. कॅच 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 सुटलाय कॅच. इथे नेहमीच जसं म्हणतात ना की गोलंदाज तुमचा प्रयत्न करतोय, बॉलर मेहनत कर रहा है लेकिन साथ नहीं मिल रहा है. सर यहाँ पे रनिंग भी देखिए, रनिंग बिटवीन द विकेट, तो वहाँ पे आसानी से 2 रन बन सकते थे, लेकिन खिलाड़ी स्ट्राइक रखना चाहते हैं लंबे हिट के लिए. नाही ते आरामात ते स्कोर पर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार. 11 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. मी का तो मुद्दा छेडला की तुमचा गोलंदाज चांगली कामगिरी करतो, फिल्डरने साथ द्यायचे. बघा हर इंसान बुरा नहीं होता, हर इंसान का दिल भी बुरा नहीं होता. बुझ जाते हैं दिए कभी तेल के कमी से, हर बार कसूर हवा का नहीं होता. जर तुमच्या त्या दिव्यामध्ये तेल कमी असेल ना तर बुजणारच.
हवा येऊ किंवा नाही येऊ तसं आहे. जर खेळाडू चांगले आहेत, जर तुमचे फिल्डर चांगले आहेत तर कॅची टिपायला हवा. फिल्डिंग फार महत्वाची आहे, कारण क्रिकेट बघा फिल्डिंग ज्याचा उल्लेख आम्ही करतोय, फिल्डिंग 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 या मॅच मध्ये कळीचा मुद्दा राहिलाय फिल्डिंग. अंगामध्ये तुम्हाला खेळता आला पाहिजे, चांगला खेळ दाखवता आला पाहिजे, बॅटिंगही चांगला आली पाहिजे, बॉलिंगही आली पाहिजे. फिल्डिंग 56 8 धावांची आवश्यकता. आज तर मन बनाली आहे, आज मन बनवलेलं आहे. पुन्हा एकदा स्विच हिटचा सिक्सर षटकार. को जीतने के लिए अभी एक और आना शेष है कहूंगा मैं. यहाँ पे देखिए अब तक 11 रन बन चुके हैं, अभी 3 गेंदें शेष है. पाठीमागून आवाजही आलाय की बाबा आपल्याला कसं खेळायचंय, काय करायचंय. पण हे होतं सगळं, म्हणजे जोश असतो तेव्हा जोशमध्ये सगळ्या गोष्टी घडत असतात. विनिंग स्ट्रोक लावायचा असतो, विनिंग स्ट्रोक बी लगाना होता है. इतकी चांगली बॅटिंग केलेली आहे, त्याच्यामुळे विनिंग स्ट्रोक ही आपल्याच बॅटमध्ये यावा ही अपेक्षा प्रत्येकाची असते, आणि तोच प्रयत्न फलंदाजानं केला गेला होता. कव्हरच्या डोक्यावरनं चेंडूला खेळले, जोपर्यंत लॉंग चेस आहे, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येईल. इथून विजय संपादित केलाय वीरेंद्र कुडाले पॅकर्स. लागोपाठचा दुसरा विजय संपादित केलेला आहे. अभिनंदन वीरेंद्र कुडाले पॅकर्स. हार्ड लक प्रणाली स्ट्राइकर. तो यहाँ पे 20 मिनट का ब्रेक रहेगा, तो आप खाना पीना खा के जल्द से जल्द आइएगा. रोमांचक मैचेस से इसके बाद भी होंगे, तो दो खिलाड़ियों को. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण आहे त्याच्यावरती नजर टाकूया. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गेम चेंजर खेळाडू कोण आहे त्याच्यावरती चर्चा चालू.